नमस्कार, मस्त किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत. तर आज आपण बनवायचं आहे मस्त असा चटपटीत चिकन फ्राय. तर हे बघा, इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. धुवून घेतलेले स्वच्छ असं आणि पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं सगळं. आणि ह्याच्यामध्ये आपण घालण्यासाठी बघूया, मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला. तर त्यासाठी बघूया काय काय लागतं. तर इथं 1 चमचा लाल तिखट घेतलं होतं आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे. तिखट तुमच्या आवडीने घ्यायचं आहे. धना जिरा पावडर आहे 1 चमचा. इथं चिकन मसाला घेतला 1 चमचा, मीठ घेतलंय चवीनुसार, मॅरिनेट करण्यासाठी घेतलेलं आहे. हळद घेतली अर्धा चमचा, अर्ध लिंबू घेतलेले. याशिवाय आपल्याला लागणार आहे 2 चमचे दही आणि आले आले लसणाची पेस्ट 1 चमचा. चला सुरुवात करूया. सगळे मसाले आहेत ना त्यामध्ये घालायचे. आले लसणाची पेस्ट सुद्धा घालायची, 1 चमचाभर घालायची. लिंबू आहे ते पिळायचं. मस्त असं चटपटीत बिना पाण्याचं असं चिकन फ्राय करायचं आपल्याला. चटपटीत असा फ्राय म्हणजे डीप फ्राय नाही करायचं, ते तुम्हाला कळेलच. मस्त अशी डिश होणार आहे. 2 चमचे आपल्याला दही घालायचं. छान असं मॅरिनेट करून घ्यायचं याला. सो इकडे हे मसाले लागले पाहिजे. याशिवाय आपल्याला आणखी चटपटीत आणि मस्त टेस्ट देण्यासाठी बघा, इथं इथं आपण 1 चमचाभर घेतलेला आहे टोमॅटो सॉस आणि 1 चमचाभर घेतलेला आहे सोया सॉस. डार्क सोया सॉस आहे तो घालायचा आहे. थोडंसं आपण शेजवान चटणी आवडत असेल तर घालायची 1 चमचाभर. पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. छान चटपटीत असं करायचं. तर हे सॉस असतील तर नक्की घाला, आणि जर नाही आहेत सॉस, त्याच्यातले कुठले नाही आहेत तरी चालतंय. जेवढं आपण पहिल्यांदा मॅरिनेट करून जे मसाले घेतले होते मॅरिनेट करण्यासाठी तेवढे घातले तरी चालतंय. हे घातलेत ना, आणखी छान आणि टेस्टी आणि चटपटीत होणार. चला, तर आता हे मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी ठेवून द्यायचं. तर बघा, चिकन आपलं छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता, आणि आपण करतोय मस्त असं चटपट चिकन फ्राय. तर आपण गॅसवरती ठेवलेला आहे पॅन. पॅन चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये घालूया तेल. तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. दोन चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये वेगळं असं काही घालायचं नाही, कारण मसाले वगैरे सगळं आहे. आले लसणाची पेस्ट सुद्धा आपण चिकनला लावून ठेवली होती मॅरिनेट करण्यासाठी. आता फक्त मीठ आहे ते टेस्ट करून आपण लागलं तर वरून घालणार आहे. आता आपण घालणार आहे याच्यामध्ये 1 कांदा, जो मी बारीक कापून घेतलेला, ऑप्शनल आहे. बिना कांद्याचा सुद्धा तुम्ही करू शकता. कांदा आहे तो चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडासा कढीपत्ता. गॅस मिडियम ठेवायचा. चिकन फ्राय करतोय म्हणजे चिकन फ्राय करून घ्यायचं नाही आपल्याला, डीप फ्राय वगैरे करायचं नाही. मस्त असं बिना पाण्याचं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचंय. तर चला आता याच्यामध्ये चिकन घालूया. परतून घेऊया याला. आता आपण गॅस थोडा आता मोठाच करूया. छान असं परतून घ्यायचंय आपल्याला.
तर बघा 2 मिनिटं आपण चिकन चांगलं परतून घेतलेलं. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ह्याला झाकून ठेवूया. गॅस थोडा बारीकच करायचा आता, कारण चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. थोडंही पाणी न घालता आपण हे चिकन आहे ते शिजवून चिकन आहे थोडंसं आपण पुन्हा असं हलवून घ्यायचंय. तर बघा 10 मिनिटं झालेली आहेत. आपण हे चिकन आहे ते शिजवून घेतोय आणि याच्यामध्ये आपण थोडंही पाणी घातलेलं नाही. बघूया पण चिकन शिजलंय का ते. तर बघा हे चिकन शिजलेलं आहे. हे बघा, हे बघा चिकन चांगलं शिजलेलं आहे. आपण चिकन फ्राय करतोय म्हणजे खूप पण अगदी त्याला शिजवायचं नाहीये. मस्त असं ड्राय झालेलं आहे बघा. दिसत असेल तुम्हाला आता, जवळून दाखवलंय अगदी मस्त झाला कलर आलेला आहे. किती सुंदर झालेलं आहे बघा, सुंदर अगदी. गॅस आता बंद करूया. तर बघा मस्त असं चटपट चिकन फ्राय किंवा चिकन ड्राय रोस्ट तयार आहे. मस्त असं अगदी आपण पाणी जरा सुद्धा घातलेलं नाही आणि बिना पाण्याचंच आपण त्याला शिजवलेलं आहे. इतकं सुंदर दिसतंय, टेम्पटिंग ना, इतकं छान की तोंडाला पाणी सुटतंय, इतकं छान दिसतंय ते. बघा तोंडाला पाणी येणार आहे, इतकं सुंदर झालेलं आणि फक्त 15 मिनिटात झालेले तयार. जास्त मसाले लागले नाहीत, जास्त खटाटोप पण नाही. अगदी आपण मॅरिनेट केलेल्या मसाल्यामध्ये ते झालेले. किती सुंदर झालेले बघा, एक नंबर. तर नक्कीच करा हे चिकन ड्राय रोस्ट. पाहिजे तर तुम्ही घरामध्ये चिकन आपण भाजीसाठी आणतो त्यातलं थोडंसं ठेवलं बाजूला, तर ह्या प्रकारे तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये आणखी आपण सॉसेस जे चायनीज पदार्थामध्ये वापरले जातात ते वापरलेले आहेत, त्यामुळे त्याची टेस्ट नक्कीच वेगळी येते, खूप छान येते. मुलांना तर एक नंबर आवडणार आहे आणि नेहमीच मुलं तुम्हाला ह्याच प्रकारे कर असं सांगणार आहे. मी सांगते तुम्हाला, आणि खरंच जास्त मेहनतीचं काम नाही हे, पटपट होतं. तर नक्की ट्राय करा. तर आवडली का रेसिपी ते सांगा. आवडली असेल तर आत्ताच लाईक करा. पहिल्यांदा रेसिपी आवडली पटदिशी लाईक करून टाका आणि नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायचं, म्हणजे तुम्हाला माझे जेव्हा नवीन रेसिपी येतील ते तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल, तुम्हाला रेसिपी माझ्या पाहता येतील. तर रेसिपी माझी आवडली असेल तर पटदिशी कमेंटमध्ये सांगा. तर रेसिपी आवडली असेल कमेंट करून सांगा रेसिपी आवडली म्हणून, आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक तर अजिबात विसरायचे नाही, कमेंट पण विसरायचं नाही. नवीन असा सबस्क्राईब करायचं आहे ते पण विसरायचं नाही, आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर करायला विसरायचं. कुठल्या नवीन रेसिपी पाहिजे त्या नक्की सांगा हक्काने, तुम्हाला त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. नवीन आहे, थोडी चटपटीत आहे आणि मस्त अगदी मुलांच्या आवडीची आपल्या आवडीची आहे.